रेशीमगाठी या मालिकेतील कलाकारांना पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला। जुळणे येथे रेशीमगाठीमधील आदित्य व मेघना उर्फ ललित प्रभाकर व प्राजक्ता माळी यांची एक झलक बघण्यासाठी डीएसके गप्पाच्या तिसऱ्या दिवशी चाहत्यांची अथांग गर्दी लोटली होती। छोट्या पडद्यावर अल्पकाळात गाजत असलेली या मालिकेतील कलाकारांना ऐकण्याची संधी पुणेकरांना घरकुल लॉन येथे मिळाली। यावेळी मालिकेतील कलाकार सुकन्या कुलकर्णी, उदय टिकेकर, शर्मिष्ठा राऊत, लोकेश गुप्ते, लेखिका अरुणा जोगळेकर, दिग्दर्शक हेमंत दौधर व्यासपीठावर उपस्थित होते। राजेश दामले यांनी कलाकारांसोबत संवाद साधला। औपचारिक पद्धतीने मुलाखत न होता कौटुंबिक संवादासारखे कार्यक्रमाचे स्वरूप झाले होते। यावेळी बोलताना ललित प्रभाकर म्हणाले की त्यांची ही भूमिका इतक्या कमी वेळात लोकांच्या मनात घर करेन असं त्यांना वाटलं नव्हतं। त्यांनी त्यांच्या चाहत्यांना धन्यवाद दिले। या कुटुंबातील नात्याची घट्ट वीण लोकांपर्यंत पोहोचत आहे, त्यामुळे काम करायला अजून मजा येते असेही ते म्हणाले। ललितविषयी बोलताना सहकलाकार म्हणाले की तो मुळातच समजूतदार असल्यामुळे त्याला ही भूमिका निभावताना जास्त प्रयत्न करावे लागत नाही। पारंपरिक पुरुषसत्ताक पद्धतीत न अडकता या वेगळ्या भूमिकेला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। मालिकेविषयी बोलताना प्राजक्ता माळी म्हणाले की मी स्वतःला भाग्यवान समजते की आम्हाला या मालिकेमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली। आम्ही सगळेच एकमेकांना प्रोत्साहित करत असतो, यातूनच आम्हाला काम करण्याची उमेद मिळते। मालिकेतील कुटुंबाप्रमाणेच आमचेही नाते आता घट्ट झाले आहे। दिग्दर्शक हेमंत देवधर म्हणाले, सासू सुनेचे भांडण, कपटीपणा हे सारखं मालिकांमधून दाखवत जात असताना एका वेगळ्या पठडीतील मालिका म्हणजे जुळून येती रेशीमगाठी। सध्याच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती हरवत चालली आहे। या मालिकेमध्ये तेच जपण्याचा प्रयत्न केला आहे। लोकेश गुप्ते, उदय टिकेकर यांच्यासह इतर कलाकारांनी यावेळी आपले अनुभव व्यक्त केले। प्रेक्षकांनीही कलाकारांना भरभरून दाद दिली। या उत्साही सायंकाळाची सांगता ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांच्या कवितेने झाली।